म्हणून म्हणतो भावानो, नाशिक से प्यार नाही. राम राम मंडळी. तर काल होती दत्त जयंती. तर दत्त जयंतीनिमित्त प्लॅन ठरला पंचवडीतील एकमुखी दत्ताच्या जाण्याचा. तर निघालो माझ्या धन्नवरती किक मारून पंचवडीच्या दिशेने. पंचवडी म्हटलं म्हणजे श्रीरामांच्या पावन स्पर्शांनी पावन झालेली धरती म्हणजे आमची पंचवटी. भावना पंचवटीला गेल्यावर ना वाईट तिथली खतरनाक असते. खतरनाक म्हणजे खतरनाक. तर दर्शनाला जायचं आधी नारळ घेतलं. नारळाचा भाव पण भावांना आईच्या गावात लय वाढून गेलं रे. पहिले काय जमाना होता, 20 रुपयाला नारळ भेटायचा. आता 40 आणि 50 रुपयाला नारळ भेटते. आज जरा मंदिरात जास्तच गर्दी होती, कारण की आज गुरुवार आला आणि दत्त जयंतीसुद्धा. दर गुरुवारी गर्दी असते पण एवढी नसते. तसंच मी लाईनीत लागलो आणि दर्शनाची वाट बघायला लागलो. तिथलं वातावरण एवढं जबरदस्त असतं ना, आणि तिथलं चालणारी भजनं, बापरे, माइंड डायरेक्ट फ्रेश होऊन जातो. दिवसभराची पूर्ण थकास रिलॅक्स होऊन जाते. दर्शन वगैरे झाल्यामध्ये कॅमेरा अलाउड नव्हता म्हणून मला व्हिडिओ काढता नाही आली. तर दर्शन वगैरे घेऊन मी निघालो बाहेर. आणि गर्दी जास्त असल्यामुळे मला जरा वेळ लागला, अर्धा पाऊण तास लावून गेला दर्शन घेता का. इन जनरली 5-10 मिनटामध्ये दर्शन होऊन जातं, पण आज जरा जास्तच गर्दी होती. तर पंचवटीमध्ये आलो आहे आणि गोदा घाटाला फेरफटकाने मारला. असं कधी होणार आहे का? तर निघालो गोदा घाटाला थोडा फेरफटका मारला. थंडी पण जरा जास्तच वाजत होती, कारण की नाशिकची थंडी म्हणजे कहर आहे, कहर. लोक म्हणतात थंडी बघायची असेल ना लोणावळा, खंडाळा जा, महाबळेश्वर जा. अरे मी म्हणतो या ना नाशिक. सुबह की चाय, दोपहर की मिसल, रात की खानदेश की खिचडी खाऊन तर बघा. नाशिक से प्यार नहीं मोहब्बत हो जाएगी. तो असंच म्हणता म्हणता फेरफटका जरा मारला, इकडे तिकडे बघितलं. आणि रिन्युवेशन चालू होतं पंचवटीचं, कारण की सगळ्यात मोठा फेस्टिवल हा नाशिकमध्ये येणार आहे. तो म्हणजे सिंहस्थ कुंभमेळा. दर 12 वर्षांनी भरणारा तो कुंभमेळा. त्यासाठी जरा पंचवटीचं रिन्युवेशन चालू होतं, त्यामुळे जरा जागा सगळं बंद केलं होता. सगळंच बघून झाल्यावरती जायचा टाईम झाला होता, कारण की वाजले होते 11:30 आणि खूपच वेळ होऊन गेला होता, कारण की दुसऱ्या दिवशी पण जॉब होता. तर असेच ब्लॉग बघण्यासाठी भावांना फॉलो करा.